students, this is the fourth and last part of our first prose, The Eyes Are Not Here, which is written by Ruskin Bond. So open your books, page number 6. On this page number, third paragraph, the engine wheels. From this line, the engine whistle. From this line, we are going to start today. So listen carefully. The engine's whistle shrieked. Shriek it means जोराचा, कर्कश आवाज करणे. The carriage will change their sound and rhythm. आता इंजिनने जोरात शिटी वाजवली, ती जी कर्कश शिटी होती ती शिटी वाजवली आणि जे कॅरेज आहे, जे डबे आहेत, त्यांचे जे चाकं आहेत ते चाकं आता त्यांचा साऊंड बदलवायला लागले आणि वेगवेगळ्या रिदममध्ये, तालामध्ये ते वाजायला लागलेले होते. द गर्ल गॉट अप अँड बिगॅन टू कलेक्ट हर थिंग्स. आणि ती मुलगी आता उठली आणि तिच्या वस्तू गोळा करायला लागलेली होती. आय वंडर्ड इफ शी ओवर हर हेअर इन अ बन. बन म्हणजेच केसांचा अंबाडा. I wonder if she wore her hair in a bun or if it was plaited. Plaited it means वेणी घातलेले केस. तर मला आता आश्चर्य वाटायला लागलेलं होतं की तिने तिच्या केसांचा अंबाडा केलेला आहे, अंबाडा बांधलेला आहे, की तिने वेणी घातलेली आहे. ऑर इफ इट हंग लूज ओव्हर हर शोल्डर, की तिचे केस खांद्यावरती तिने मोकळे सोडलेले आहेत. ऑर इफ इट वॉज कट व्हेरी शॉर्ट, किंवा तिचे केस तिने शॉर्ट कापलेले आहेत, छोटे छोटे कापलेले आहेत. या गोष्टीचं आता मला आश्चर्य वाटायला लागलेलं होतं. द ट्रेन ड्रेव स्लोली इन टू द स्टेशन. आता हळूहळू ती ट्रेन त्या स्टेशनमध्ये यायला लागली. आउटसाइड देअर वॉज द शाउटिंग ऑफ पोर्टर्स. पोर्टर्स म्हणजे हमाल. हमाल अँड वेंडर्स. वेंडर्स म्हणजे विक्रेते. And high pitched उंच स्वरातील आवाज. High pitched female voice near the carriage door which must have belonged to the girl's aunt. Aunt म्हणजे आंटी, मावशी किंवा आते. तर जसजसं ते स्टेशन जवळ आलं तसतसं बाहेर हमाल, विक्रेते यांचा जोरजोरात आवाज ऐकू यायला लागला. आणि तेवढ्यामध्येच त्या कॅरेजच्या, त्या डब्याच्या दरवाजाजवळ एका महिलेचा उंच स्वरामध्ये आवाज ऐकू आला. आणि तो आवाज कदाचित त्या मुलीच्या मावशी किंवा आत्याचा असेल असं मला वाटतं. गुड बाय सेड द गर्ल. आणि त्यानंतर त्या मुलीने मला शेवटचा निरोप घेतला, गुड बाय म्हटलं. शी वॉज स्टँडिंग व्हेरी क्लोज टू मी. ती माझ्या अगदी जवळ उभी होती. सो क्लोज दॅट द परफ्यूम फ्रॉम हर हेअर वॉज अ टँटलायझिंग. टँटलाइज करणे म्हणजेच आकर्षित करणे, मोहित करणे. आकर्षित किंवा मोहित करणे. टँटलायझिंग. तर तिच्या केसांचा जो परफ्यूम होता, जो सुगंध होता, तो मला तिच्याकडे आकर्षित करत होता. आय वॉन्टेड टू रेज माय हँड अँड टच हर हेअर. मला असं वाटत होतं की माझा हात वरती करून तिच्या केसांना स्पर्श करावा. बट शी मूव्ड अवे. परंतु ती तेवढ्यामध्ये निघून गेली. अँड ओनली द परफ्यूम स्टील लिंगर्ड. लिंगर म्हणजे रेंगाळत राहणे.
रिंगळत राहणे वेअर शी हॅड स्टूड. आता ती निघून गेली आणि केवळ तिच्या केसांचा जो सुगंध होता तो त्या ठिकाणी रेंगाळत राहिलेला होता. यू मे ब्रेक यू मे शटर द व्हेस वॉस. वॉस म्हणजेच फुलदाणी. फुलदाणी म्हणजेच काय, एक भांडं असते ज्याच्यामध्ये आपण फुलं ठेवतो. शोभेच्या ठिकाणी ते फुलदाणी आपण ठेवत असतो, त्याच्यामध्ये फुलं ठेवत असतो. यू मे ब्रेक यू मे शटर द वेस इफ यू विल बट द सेंट ऑफ द रोज विल लिंगर देअर स्टिल. तर तुम्ही एखादी फुलदाणी घेऊन ती फोडू शकता किंवा ती दरवाजाच्या आड बंद करू शकता, परंतु त्या गुलाबाचा जो सुगंध आहे तो त्या ठिकाणी काही काळ रेंगाळतच राहत असतो. There was some confusion in the doorway. Doorway म्हणजे प्रवेशद्वार. प्रवेशद्वार. A man getting into the compartment stammered in apology. Stammer it means तोतरे किंवा भीत बोलणे. स्टॅमर्ड इन ॲपॉलॉजी. ॲपॉलॉजी म्हणजे क्षमा याचना करणे. आणि तेवढ्यामध्ये त्या कंपार्टमेंटच्या दरवाजाजवळ एक काहीतरी गोंधळ ऐकू आला आणि एक व्यक्ती आतमध्ये येत असताना भीत क्षमा मागताना आवाज ऐकू आला. देन द डोअर बँग शट. बँग म्हणजेच आदळण्याचा आवाज. शट म्हणजे बंद होणे किंवा बंद करणे. अँड द वर्ल्ड वॉज शट आउट अगेन. आणि नंतर तो दरवाजा जोरात बंद होण्याचा आवाज त्या ठिकाणी ऐकू आला आणि माझं जे जग आहे परत त्या ठिकाणी बंद झाल्यासारखं मला वाटलं. आय रिटर्न टू माय बर्थ. मी माझ्या झोपण्याची जी सीट होती तिथं जाऊन परत आलो. द गार्ड ब्लेव. ब्लेव म्हणजे फुंकली. ब्लेव हिज व्हिसल अँड वी मूड ऑफ. आणि त्या गार्डने, त्या रेल्वेच्या गार्डने त्याची व्हिसल शिटी फुंकली आणि आम्ही तिथून आता निघायला लागलेलो होतो. वन्स अगेन आय हॅड अ गेम टू प्ले अँड अ न्यू फेलो ट्रॅव्हलर. आणि परत आता माझ्याकडे खेळण्याकरता गेम होता आणि एक नवीन प्रवासी होता. द ट्रेन गॅदर्ड स्पीड. हळूहळू ट्रेनने तिची स्पीड पकडली. द व्हील टूक अप देअर सॉन्ग. चाकांनी सुद्धा त्यांचं जे नेहमीचं गीत होतं ते त्यांनी धारण केलेलं होतं. द कॅरेज ग्रोन्ड अँड शूक. ग्रोन म्हणजेच कर्कर आवाज. आणि तो जो डबा होता तो कर्कर आवाज करायला लागलेला होता आणि हालायला लागलेला होता. आय फाउंड द विंडो अँड सॅट इन फ्रंट ऑफ इट. मी खिडकी शोधली आणि तिथं जाऊन त्याच्यासमोर, त्या खिडकीसमोर बसलो. स्टेअरिंग. स्टेअर करणे म्हणजे टप्पाने. पाहणे. स्टेअरिंग स्टेअरिंग इन टू द डे लाईट दॅट वॉज डार्कनेस फॉर मी. आणि आता दिवस निघलेला होता. त्या दिवसाच्या प्रकाशामध्ये मी बाहेर टक नजरेने बघत होतो, परंतु माझ्या डोळ्यासमोर सर्व अंधार होता. मला काहीही बाहेरचं दिसत नव्हतं कारण मी फक्त त्या मुलीच्या विचारामध्ये होतो. सो मेनी थिंग्स वेअर हॅपनिंग आउटसाइड द विंडो. खिडकीच्या बाहेर अनेक गोष्टी घडत होत्या. इट कुड बी अ फॅसिनेटिंग गेम. फॅसिनेटिंग म्हणजेच मोहित करणारे, आकर्षित करणारे. फॅसिनेटिंग गेम. गेसिंग व्हॉट वेंट ऑन आउट देअर. तर त्या ठिकाणी अत्यंत भुरळ घालणारे, आकर्षित करणारे गेम होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय काय सुरू आहे त्याचा गेस करणं, या सर्व गोष्टी आता तिथं माझ्या मनामध्ये सुरू होत्या. द मॅन हू हॅड एंटर द कंपार्टमेंट ब्रोकन इन टू माय रेव्हिरा. रेव्हिरा म्हणजेच काय, निंद्रा किंवा मनोराज्य.
दिवा स्वप्न. तर तेवढ्यामध्ये तो जो व्यक्ती कंपार्टमेंटमध्ये नवीन आलेला होता, मी माझ्या ज्या मनोराज्यामध्ये गुंतलेलो होतो, फक्त माझ्या विचारांमध्ये होतो, त्याने माझं ते मनोराज्य त्या ठिकाणी ब्रेक केलं. यू मस्ट बी डिसअपॉइंटेड ही सेड. आणि त्यानं म्हटलं की बा तू नाराज दिसत असशील, नाराज दिसत आहे. आय एम सॉरी, आय एम नॉट ॲन अट्रॅक्टिव्ह अ ट्रॅव्हलिंग कॅम्पॅनियन ॲज द वन हू जस्ट लेफ्ट. आणि मला माफ कर, आता ज्याप्रमाणे तुझा सोबती प्रवासी इथून निघून गेला त्याच्याप्रमाणे मी तर काही अट्रॅक्टिव्ह नाही आहे, आकर्षक नाही आहे. शी वॉज अन इंटरेस्टिंग गर्ल आय सेड. मी म्हटलं ती अत्यंत मनोरंजक मुलगी होती. कॅन यू टेल मी, डिड शी कीप हर हेअर लॉंग और शॉर्ट. तुम्ही मला सांगू शकता का तिचे केस तिने लांब ठेवले होते की शॉर्ट ठेवले होते. आय डिडंट रिमेंबर ही सेड साऊंडिंग पझल. पझल म्हणजे गोंधळात पडणे. तर त्याच्या बोलण्यामध्ये थोडासा गोंधळ जाणवत होता आणि त्याने म्हटलं की बा मला काही जास्त ते आठवत नाही तिचे केस लांब होते की शॉर्ट होते. इट वॉज हर आईज आय नोटीस. फक्त तिचे डोळे मी बघितलेले होते. नॉट हर हेअर. तिचे केस काही बघितले नाही. शी हॅड ब्युटिफुल आईज. तिचे डोळे अत्यंत सुंदर होते. बट दे वेअर ऑफ नो यूज टू हर. पण त्या डोळ्याचा तिला काही उपयोग नव्हता. शी वॉज कम्प्लिटली ब्लाइंड. ती पूर्णपणे आंधळी होती. डिडंट यू नोटीस. तू बघितलं नाही का. आणि अशा प्रकारे हा पाठ या ठिकाणी संपला. सो स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक यू व्हेरी मच.